विद्यार्थ्यांनो, नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. काल आपण भौतिकशास्त्र फिजिक्स या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रसायनशास्त्र या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्न तुम्ही स्वतः मॉक सराव त्या ठिकाणी करू शकता. तसेच सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. डेली सकाळी 9 वाजता मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, रसायनशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? रॉबर्ट बॉईल, ऑन्टाइने, लोईसर, जॉन डाल्टन की मेंडेलिव? अगदी बेसिक प्रश्न आहे. तर रसायनशास्त्राचा जनक असे ऑप्शन बी अँटोइन लॅव्होइझियर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, पदार्थाची सर्वात लहान एकक कोणती? What is the smallest unit of an element that retain its chemical properties? Molecule, atom, ion की इलेक्ट्रॉन? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी अणु. ॲटम हा स्मॉलेस्ट युनिट आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न बघूयात. अणूच्या केंद्रकात कोणते कण असतात? Which particle are present in the nucleus of an atom? इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन की ओनली इलेक्ट्रॉन? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन कुठं असतात तर साईडला फिरतात. यानंतर पुढील प्रश्न, इलेक्ट्रॉनचा विद्युतभार कोणता असतो? व्हॉट इज द चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल की व्हेरिएबल? तर इलेक्ट्रॉनचा विद्युतभार हा निगेटिव्ह असतो, लक्षात असू द्या. प्रोटॉनचा काय असतो? पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉनचा काय असतो तर न्यूट्रल. प्रोटॉनचा विद्युतभार कोणता असतो ऑलरेडी सांगितलंय, तर तो आहे ऑप्शन ए पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉनचा विद्युतभार कोणता असतो तर तो आहे न्यूट्रल, ऑप्शन सी. पुढील प्रश्न, अनुक्रमांक कशाच्या संकेतका असतो? ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू द नंबर ऑफ न्यूट्रॉन, प्रोटॉन, न्यूक्लियस की प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन? याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी प्रोटॉन. पुढील प्रश्न, व्हॉट इज द मास नंबर? मास नंबर म्हणजे काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन प्लस न्यूट्रॉन की ओनली न्यूट्रॉन? तर मास नंबर काय असतो तर तो असतो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती गट आहे? हाऊ मेनी ग्रुप्स आर देअर इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल? तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ऑप्शन सी 18 इतके गट आहेत, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आवर्त आहेत? हाऊ मेनी पिरियड्स आर देअर इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी 7. तसेच विद्यार्थ्यांनो, आपण जर तलाठी भरतीची तयारी करत आहात किंवा महाराष्ट्र घटक संयुक्त परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर आम्ही परीक्षे स्वरूप तुम्हाला 18,000 प्रश्न तयार केले आहेत. 300+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला देत आहे. याची जी प्राइस आहे ते आहे 199 रुपये. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत. यामध्ये तुम्ही पूर्वपरीक्षेचा तयारी करू शकता, सोबत मुख्यची देखील तयारी होईल. बाकीचंही कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. बाकी कोणत्याही एक्झामला फॉर्म भरला तरी तुम्ही हे मटेरियल त्या ठिकाणी यूज करू शकता. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. जर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा असेल तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, आवर्त सारणीतील सर्वात हलका मूलद्रव्य कोणता? विच इज दी लाइटेस्ट एलिमेंट इन दी पिरियडिक टेबल? हेलियम, हायड्रोजन, ऑक्सिजन की कार्बन? तर राईट आन्सर आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. कार्बनचा 14 आहे. ऑक्सिजनचा 16 आहे. जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ते अशाच पद्धतीने तुम्हाला परीक्षेत विचारणार आहे, त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि असे प्रश्न मी तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड करतोय. कमी वेळात चांगली तयारी तुमची होऊन जाईल, त्यामुळे नक्की मटेरियल त्या ठिकाणी परचेस करायचं आहे. पुढील प्रश्न, आवर्त सारणीतील सर्वात जड नैसर्गिक मूलद्रव्य कोणता? विच इज दी हेवीएस्ट नॅचरली ऑकरिंग एलिमेंट? युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम की रेडियम?
तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे युरेनियम म्हणजेच ऑप्शन ए. पुढील प्रश्न, हायड्रोजनचा अनुक्रमांक किती आहे? व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए 1. पुढील प्रश्न, ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे? तर तो आहे ऑप्शन सी 8. कारण की ऑक्सिजनला O2 असं लिहितो, त्याचा खरं तर ॲटॉमिक नंबर किती 8 आहे, पण O2 म्हणजे काय 8 गुणिले 2 16. त्यानंतर कार्बनचा किती आहे? तर कार्बनचा आहे 6. मी तुम्हाला त्या ठिकाणी 40 सांगितलंय, तर तो आहे 6 लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, सोन्याचे रासायनिक चिन्ह कोणते? व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड? तर तो आहे ऑप्शन बी AU. पुढील प्रश्न, चांदीचे रासायनिक चिन्ह कोणते? केमिकल सिम्बॉल ऑफ सिल्वर? तर तो आहे ऑप्शन बी AG. पुढील प्रश्न, लोखंडाचे रासायनिक चिन्ह कोणते? व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल ऑफ आयर्न? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी Fe. पुढील प्रश्न, सोडियमचे रासायनिक चिन्ह कोणते? व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल ऑफ सोडियम? तर तो आहे ऑप्शन सी Na. पुढील प्रश्न, पोटॅशियमचे केमिकल सिम्बॉल कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन सी K. पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते? व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर? अगदी सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे ऑप्शन बी H2O. यानंतर कार्बन डायऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी CO2. पुढील प्रश्न, सामान्य मिठाचे रासायनिक नाव काय? तर तो आहे ऑप्शन बी सोडियम क्लोराईड. सामान्य मिठाचे रासायनिक सूत्र कोणते? तर ते आहे ऑप्शन बी NaCl. पुढील प्रश्न, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय? तर नाव आहे ऑप्शन क्रमांक बी सोडियम बाय कार्बोनेट. तर विद्यार्थ्यांनो, केमिस्ट्री या टॉपिकवर आपण 25 प्रश्न बघितलेत. आपले किती प्रश्न बरोबर आलेत खाली कमेंट करा. करंट अफेअरची तयारी करायची असेल तर तुम्ही डेली करंट अफेअर्स आपलं जे यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि जर मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.